इट क्रिएट्स अ लीगल राइट्स टू द असेसी. जुने सर्क्युलर इन्स्ट्रक्शन्स आहेत सीबीडीटीचे की जर तुमच्याकडे टीडीएस सर्टिफिकेट असेल आणि टीडीएस रिटर्न मध्ये रिफ्लेक्ट नाही झालं तरी सुद्धा टीडीएस तुम्ही क्लेम करून ऑफिसर रिजेक्ट करू शकत नाही इफ यू हॅव द सर्टिफिकेट, बिकॉज दॅट सर्टिफिकेट क्रिएट्स द लीगल राइट्स टू द असेसी. Currently, there are many cases of tribunal, many judgments which rulings are given for TDS certificate. की सर्टिफिकेट मस्ट आहे. जसं जीएसटी मध्ये इनवॉइस नसेल आणि 2B मध्ये दिसतोय म्हणून क्लेम केलं तर रिजेक्ट होऊ शकतं. तसं तिथे इनवॉइस लागतं, तसं इथे टीडीएस सर्टिफिकेट. टीडीएस सर्टिफिकेटच्या वेतन सोडून आपण 26A च्या बेसवर क्लेम केलं तर 26A doesn't create any legal right to the assessee. That TDS certificate creates. कारण TDS certificate स्पेसिफिकली त्या कंपनीच्या ऑथराइज प्रिन्सिपल माणसाने ऑथराइज सिग्नेटरीने साईन करून तुम्हाला दिलेलं असतं, म्हणून त्याला लीगल राइट्स क्रिएट होतात.